नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी गणित प्रावीण्य परीक्षेनंतर 1 मार्च रोजी रामानुजन गणित प्रज्ञा परीक्षा घेतली गेली. 1 मार्च 2026 रोजी घेतलेली ही परीक्षा भविष्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहेत स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून. पहा, या ठिकाणी हे मुखप्रश्न आहे. आपण 10 प्रश्न सोडवणार आहोत. प्रत्येक प्रश्नास 10 गुण आहेत. सर्व प्रश्न आवश्यक आहेत. उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका यातच आहे. निराळी उत्तरपत्रिका आणि इतर कागदपत्र वापरायला परवानगी नाही. सोडवूया. प्रश्न पहिल्यातला ए आहे. सरळ रूप द्या. सिम्प्लिफाय 3 कंसात चौकट कंसात द्या 2.5 वजा 4 महिरप कंसात 23 वजा 6 पुन्हा गोल कंसात 9 वजा 14/3 गुणिले 5 गोल कंस पूर्ण महिरप कंस पूर्ण नंतर चौकट कंस पूर्ण. या ठिकाणी कंसातला कंस आहे. बोडमॉसचा नियम वापरायचा. प्रथमतः 3 2.5 वजा 4. या ठिकाणी महिरप कंसामध्ये 23 वजा 6. या ठिकाणी गोल कंसात 9 14 गुणिले 5 14 पंचे 70/3 गोल कंस पूर्ण महिरप कंस पूर्ण चौकट कंस. त्यानंतर हाच कंस सोडवायचा आतमध्ये. तोपर्यंत आपण पाठीमागं काहीही करायचं नाही. बोडमॉसचा नियम वापरायचा आहे. 2.5 वजा 4 महिरप कंसामध्ये 23 वजा 6 गोल कंसामध्ये छेद समान नाही 9 वजा 70/3 त्रिकस गुणाकार 9 त्रिक 27 वजा 17 70/3 गोल कंस पूर्ण महिरप कंस पूर्ण. तसाच पाठीमागचा भाग लिहायचा आहे. अजून आज सोडवायचा आहे. 2.5 वजा 4 महिरप कंसामध्ये 23 वजा 6 या ठिकाणी गुणिले 27 वजा 70 वजा 43/3 चौकट कंस. इथं महिरप कंस आहे 6 गुणिले वजा 43. त्यानंतर पुढची पायरी आहे 3 चौकट कंसात 2 वजा 5 4 महिरपी कंसामध्ये या ठिकाणी 3 6ला गुणायचं आहे. 3 2 6 23 इथं वजा 2 येणार आहे. 3 2 6 वजा 2 गुणिले वजा 43 43 2 86 23 अधिक 86 महिरप कंस पूर्ण चौकट कंस पूर्ण. आता महिरप कंस काढायचा. 3 या ठिकाणी 2.5 वजा 4 या ठिकाणी गुणिले 23 आणि 86 109 या ठिकाणी चौकट कंसातला भाग सोडवायचा. 3 चौकट कंसात 2.5 वजा 109 गुणिले 4 4 9 36 4 0 0 3 4 1 4 25 2.5 वजा 436 या ठिकाणी 2 भाग करूया. इथं घेऊया. 3 गुणिले या ठिकाणी 436 मधून 2.5 गेले. 436 मधून 2.5 गेले वजा 433.5 3 गुणिले वजा 433.5 हे कंसात घातले तरी चालतं आहे, काय अडचण नाही. 3 या ठिकाणी वजा 433.5ला गुणायचं आहे. 3 5 15ला 5 हाच्याला 1 3 त्रिक 9 1 10ला 0 हाच्याला 1 3 त्रिक 9 1 10ला 0 हाच्याला 1 3 चौक 12 1 13 1300 वजा 1300 हे 3चा अधिक हे वजा 1300.5 हे अचूक उत्तर. हा 3 गुणांचा प्रश्न होता. थोडीशी काठिण्य पातळी असते. पुढचा आहे खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. 18/42 राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म 18/42 या ठिकाणी 18ला आपल्याला 42नं भागायचं आहे. 18ला भाग जात नाही म्हणून 42नं 18 लहान आहे म्हणून 42 0 0 म्हणून या ठिकाणी 0 म्हणून 18 गेले 18 उरले. 18वर 0 घेतले 180 झाले. 4 चौक 16 4चा भाग लागतोय 4 2 8 4 चौक 16 168 180 म्हणून 168 गेले उरले 12 12वर 0 घेतले 120
पुन्हा 42 दोन्ही 84, 42 तिरके 120च्या पुढे जाते. 10 मधून 4 गेले उरले 6, 12 मधून 9 गेले उरले 3, 36. या ठिकाणी 36वर पुन्हा 0 घेतले, भागलेला 8, 8 चोक 32. 42 पंचे घेतलं तर आपण 360च्या पुढं जातो आहे. या ठिकाणी 42 90 घेतलं तर 8 चोक 32, 8चा भाग लागला. ओके, 9चा लागत नाही, 9 चोक 36 याच्या पुढे जातो आपण. 8 दुनी 16ला 6च्याला 1, 8 चोक 32 ने 1 33, 360 वजा 336 24, 24वर 0 240 घेतले, 240 भाग लागला. या ठिकाणी 5चा, 5 दोन्ही 10, 5 चोक 20 ने 21, 240 म्हणून 210 गेले उरले 30. या ठिकाणी 30वर 0 घेतले, पुढचा भाग 7 चोक 28 7चा लागला. 7 दोन्ही 14, 7 चोक 28 ने 29, 300मधून 294 गेले उरले 6. ओके, 6वर 0 घेतले, 42 एक्के 42. इथं 300मधून 294 गेले 60, 42 एक्के 42, 60मधून 42 गेले उरले 18. ओके, त्यामुळं आपण काही दशांशस्थळापर्यंत 18 भागिले 42 याचं उत्तर पुन्हा 18 म्हटल्यानंतर पुन्हा 18 आहे, म्हणजे पुन्हा तोच भाग लागणार आहे. ओके, त्यामुळं उत्तर आपलं आहे 18 भागिले 42चं 0.428 571. हा संख्यांचा गट आहे, 6 संख्यांचा पुन्हा पुन्हा येणार आहे, म्हणून 0.428 571. ओके, हाही 3 मार्काचा प्रश्न. आता 4 गुणांचा प्रश्न आपल्याला सोडवायचा. या आकृतीत माप कोन बी बरोबर 58 अंश, माप कोन ACD बरोबर 143 आहे. तर माप कोन ए आणि माप कोन ACB काढायचा आहे. माप कोन ACB काढण्यासाठी रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ACD आणि ACB या दोघांची बेरीज 180. कोन ACD व कोन ACB हे रेषीय जोडीतील कोन आहेत. कोन आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज 180. कोन ACD अधिक कोन ACB, मागं यम लिहा मापायती, बरोबर 180. कोन ACDचं माप दिलं आहे 143 अधिक माप कोन ACB बरोबर 180. म्हणून माप कोन ACB बरोबर 180 वजा 143. 180मधून 143 गेले 87 उरले, त्यामुळे कोन ACB बरोबर 87 अंश. आता त्रिकोणाचे 3 कोन बेरीज 180 देतात. कोन ए आहे त्यामध्ये, त्यानंतर कोन बी आहे त्याच्यामध्ये, आणि कोन ACB त्याच्यामध्ये आहे आत्ता काढलेला 180. ओके, माप कोन ACB. त्रिकोणाचे 3 कोन. त्रिकोणाचे 3 कोन. कोन ए काढलेला आहे आत्ता आपण. कोन ए काढायचे आहे. कोन बी आहे या ठिकाणी 58 अंश. कोन ए अधिक 58 अंश आणि अधिक हा 87 काढलेला आहे बरोबर 180. कोन ए 58 आणि 87 यांची बेरीज 7 8 15. सॉरी, 180मधून 143 गेले 37 उरले 37. त्यामुळे कोन ACB 37, 58 आणि 37 95 बरोबर 180 आणि कोन ए बरोबर 180. 95 पलीड गेले वजा 95 आणि म्हणून या ठिकाणी हा माप कोन ए आपल्याला काढायला सांगितलं आहे. माप कोन ए बरोबर 180मधून 95 गेले 85 अंश. ओके, अशा पद्धतीनं माप कोन ए 85
आणि मापकोन ACB बरोबर 37 अंश. 4 गुणांचा प्रश्न आहे. प्रश्न दुसरा सोडवायचा आहे. सोपे रूप द्या. 2 गुणांचा आहे. वर्गमुळात इथं Aचा 5वा त्याचं चौथं आहे गुणिले Aचा 3रा त्याचं वर्गमूळ आहे. याला सोपे रूप देताना चिन्ह काढून Aच्या 5व्या घाताचे चौथे मूळ Aचा 5/4 असे लिहितात. Aच्या घनाचे वर्गमूळ Aचा 3/2 असं लिहितात. समान पाया घातांचा गुणाकार घातांची बेरीज Aचा 5/4 अधिक 3/2. छेद समान नाही तिरकस गुणाकार 5×2 10 अधिक 3×4 भागिले 4×2 8 आणि म्हणून या ठिकाणी 10 आणि 12 22/8. 22/8 संक्षिप्तीतला 2 भाग जातो वरती. 11×2 22 आणि 2×4 Aचा 11/4. ओके, असा हा 2 गुणांचा प्रश्न आहे. मापकोन आकृतीमध्ये मापकोन X90 आहे. Yची किंमत काढा. इन फिगर मेजर अँगल X इज इक्वल टू 90 डिग्री. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ Y. या ठिकाणी हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसचं प्रमेय वापरायचं. कर्णदिराय करण्याच्या वर्गातनं हा काटकोन करणारा एका बचा वर्ग वजा करायचा. या ठिकाणी काटकोन त्रिकोण YXZ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार या ठिकाणी y वर्ग अधिक 112 वर्ग बरोबर 113चा वर्ग. ओके, y वर्ग बरोबर 113 वर्ग वजा 112 वर्ग. y वर्ग बरोबर या ठिकाणी एकदा त्यांची बेरीज a वर्ग वजा b वर्ग एकदा त्यांची बेरीज 113 अधिक 112 दुसऱ्या कंसात 113 वजा 112. y वर्ग बरोबर 113 आणि 112 225 गुणिले 113मधून 112 गेले 1. y वर्ग बरोबर 225 1 225. y वर्गाचं वर्गमूळ y 225चं 15. त्यामुळं y बरोबर 15. ओके, इथं दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन ओके y वर्गाचं y 225चं 15. हा 4 गुणांचा प्रश्न आहे. आत्ता सोडला आपण 4 गुणांचा. पहिला 2 गुणांचा आणि शेवटच्या 4 गुणांचा. 4 आणि 4 8 आणि 2 10 गुणांचा प्रश्न आहे हा. पहा, एका चौकोनाच्या कोनांची मापे y अधिक 54 अंश 3x वजा 18 अंश आणि 1/4 अधिक 81 अंश आणि 5x वजा 90 अंश असे आहेत. तर त्या चौकोनाच्या प्रत्येक कोनाचे माप काढा. हा चौकोन कोणत्या प्रकारचा आहे? मेजर्स ऑफ द अँगल ऑफ ए क्वाड्रिलॅटरल आर x + 54 डिग्री 3x - 18 डिग्री 1/4 x + 81 डिग्री अँड 5x - 90 डिग्री. फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल्स. व्हॉट टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज धिस? चौकोनाच्या 4 कोनांची मापांची बेरीज 180 अंश असते. चौकोनाच्या 4 कोनांची बेरीज 360 अंश असते. 180 त्रिकोणाचे असते, 360 चौकोनाचे असते. मग 4 कोन कोणते आहेत ते? पहिला x अधिक 54, दुसरा अधिक 3x वजा 18, तिसरा 1/4x अधिक 81, चौथा 5x वजा 90 बरोबर 180. पहा, x इथला x 3x 4x 5x 9x म्हणून आणि अधिक 1/4x. ओके, अधिक या ठिकाणी 54
54 म्हणून 18 गेले या ठिकाणी पहा. 90 वजावजांची बेरीज वजा असत्या. 90 आणि 18 108 आणि 54 आणि 81 वजावजांची बेरीज वजा. आपण वजा 90 वजा 18 8 8 9 1 10 आणि अधिकांची बेरीज अधिक 54 आणि 81 4 आणि 1 5 आणि 8 आणि 5 13 135 म्हणून 108 गेले. 15 म्हणून 8 गेले 7. 13 मधून हा 11 गेले उरले 2 अधिक 27. ओके बरोबर 360. 9 एक त्रिकच गुणाकार छेद नंतर करायचा. 9 एक्स अधिक 1/4 एक्स बरोबर 360 अधिक 27 प्लेट गेले वजा 27. छेद सारखा नाही त्रिकच गुणाकार. 9 चौक 36 एक्स वजा 1 एक्स छेदांचा 4. 360 म्हणून 27 गेले. 10 मधून 7 गेले उरले 3. 36 म्हणून 3 गेले उरले 33. परत 10 मधून 7 गेले उरले 3. हातच्या दिला 36 मधून 2 आणि 1 3 गेले. 36 मधून 3 गेले 33. 333. इथं 36 एक्स वजा 1 एक्स 35 एक्स बरोबर भागिले 4 आहे. 333ला गुणिले 4 एक्स बरोबर या ठिकाणी सॉरी इथं अधिक आहे. 36 एक्स आणि 1 एक्स 37 एक्स. त्यामुळं एक्स बरोबर 333 गुणिले 4 हा 37 एक्सला गुणिले तो पलीकडे भागिले होणार भागिले 37. 37ची 9 पट 333 आहे. 9 7 63ला 3 हातच्याले 6 9 त्रिक 57 33 9 पट एक्स बरोबर 9 चौक 36. ओके चे 4 कोण काढायचे. पहिला कोण आहे एक्स अधिक 54. एक्सची किंमत 36 अधिक 54 बरोबर 90 अंश. ओके दुसरा कोण आहे 3x वजा 18. 3x वजा 18 36 गुणिले 3 वजा 18 36 त्रिक 108 वजा 18 90 अंश. दुसराही 90 मिळाला. तिसरा कोण आहे 1/4 एक्स अधिक 81. 1/4 एक्स अधिक 81 1/4 गुणिले 36 अधिक 81. 4 न 36ला गुणलं 9 आलं. 9 अधिक 81 बरोबर 90 अंश. 3 कोण 90 अंशाला झाले. चौथा पण 90 आणि चौथा कोण आहे 5x वजा 90. 5x वजा 90 5 गुणिले 36 वजा 90 36 पंचे 180 वजा 90 पुन्हा 90. चारही कोण काटकोन आहेत. ओके त्यामुळं तो आयत किंवा काटकोन चौकोन आहे म्हणून तो प्रत्येक कोण 90 मापाचा आहे. प्रत्येक कोण 90 अंश आहे म्हणून तो चौकोन काटकोन चौकोन किंवा आयत आहे. ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, स्वतः शेअर करा. भोसले सर जाकले अद्यापित चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.